गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली मिरज ही शैक्षणिक संस्था 3 दशकापूर्वी स्थापन झाली। आज या संस्थेचे मिरजेत मोठे शैक्षणिक जाळे विस्तारले आहे। या संस्थेचा 33वा वर्धापन दिन गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील डॉक्टर पतंगराव कदम खुल्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक बापू जाधव हे उपस्थित होते। यावेळी केक कापून संस्थेचा वर्धापन दिन दिनानिमित्त संस्थेच्या अधिक प्रगतीचे शुभचिंतन करण्यात आले। प्राध्यापक बापू जाधव म्हणाले, संस्थेने या भव्य इमारती दिव्य शैक्षणिक संकुल उभं केले, यासाठी येथील प्रत्येक घटक हा अविभाज्य ठरला आहे। या संस्थेचे रोपटे आता एक वटवृक्ष झाले आहे। येथे आपण काम करत आहोत याचा अभिमान असला पाहिजे। संस्थेसाठी आपण आपली जबाबदारी वाढवली पाहिजे। या शैक्षणिक संकुलातून बाहेर पडणारे विद्यार्थी हा गुणवंतच असला पाहिजे, अन्यथा संस्काराचा अभाव जाणवत आहे। या संस्थेत शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर संस्कारही करतात। आपला विद्यार्थी चांगला माणूस म्हणून जगात वावरला पाहिजे, याकडे लक्ष द्यावे, तरच पुढची पिढी घडेल। संस्थेची वाटचाल ही जवळून पाहिली आहे। केब्रिज स्कूल व संस्थेच्या वाटचालीसाठी स्वर्गीय संयोगिता पृथ्वीराज पाटील वहिनी यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे। त्यांची आठवण सदैव येत राहते। यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉक्टर इक्बाल तांबोई यांनी संस्थेच्या सुरुवातीपासूनच आठवणींना उजाळा दिला। ही संस्था फार कष्टाने उभी राहिली आहे। यामध्ये पृथ्वीराज सर व संयोगिता वहिनी यांचा मोलाचा वाटा आहे। संस्थेचा पुढील यशस्वी वाटचालीसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, यासाठी सर्वांना माझ्या शुभेच्छा। संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, आमची संस्था यंदा 33 वर्षे पूर्ण करत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। या प्रवासात संस्थेचे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे। गेल्या 33 वर्षात संस्थेच्या वाटचालीत सर्व सदस्य, मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील हितसंबंधी यांचे मोठे योगदान आहे। समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत संस्थेने अनेक उपक्रम राबवले आहेत। यापुढे आपण सर्वांच्या सहकार्याने संस्थेचे नाव उंचावू आणि नवीन कार्य करत आहोत। हा वर्धापन दिन साजरा होत असताना 33 वर्षापूर्वी संस्थेची स्थापना भाड्याच्या जागेत होमिओपॅथी महाविद्यालयाने सुरू झाली होती। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी साथ दिली व संस्था यशस्वीरित्या पुढे नेण्याचे काम केले। आज संस्थेमध्ये होमिओपॅथी, फार्मसी, डीएड, बीएड, नर्सिंग, जेएनएम, बीबीबीएससी, फिजिओथेरपी कॉलेज, स्टेट व सीबीएसई बोर्डच्या शाळा, विज्ञान शाखेचे ज्युनियर कॉलेज, ITI ॲड मेडिकल अकॅडमी सुरू आहे। या शैक्षणिक संकुलामध्ये 6000च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। 500 कर्मचारी कार्यरत आहेत। संस्थेमधून बाहेर पडलेले होमिओपॅथी डॉक्टर्स व परिचारिका आरोग्य सेवा देत आहेत। शिक्षक ज्ञानदान करीत आहेत। फार्मासिस्ट मेडिकल सेवा बजावत आहेत। इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मधून हजारो विद्यार्थी यशस्वीरित्या शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत। सर्वांना संस्था वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा। बँक बॅलन्स नव्हता, इमारत नव्हती, एक आकडी विद्यार्थी आणि सेवक संस्था अशा प्रतिकूल परिस्थितीत होमिओपॅथी कॉलेजच्या माध्यमातून GPMD संस्थेची खडतर वाटचाल सुरू झाली, ती 33 वर्षापूर्वी। माजी खासदार सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या लोकसेवेची वारसा पुढे नेणाऱ्या या संस्थेने गौरवशाली शैक्षणिक परंपरा निर्माण करून सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। सूत्रसंचालन डॉक्टर नारायणी वालावलकर यांनी तर आभार डॉक्टर बिडीवाले यांनी मांडले। यावेळी संस्थेचे कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉक्टर सतीश पाटील, प्राचार्य डॉक्टर विभीषण कराळे, क्रिस्टिना मार्टिन, श्रीदेवी कुल्लोई, अभय गायकवाड, विनय डोंगरे, डॉक्टर आकांक्षा जोशी, डॉक्टर हिरेमठ, डॉक्टर प्रताप भोसले, विलास शेवाळे, सर्व शाखांचे उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते।